नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2023 संदर्भातील राहिलेल्या उर्वरित 75% पीक विमा संदर्भातील राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांसाठी 15 ते 20 ऑगस्ट दरम्यान किंवा 30 ऑगस्ट दरम्यान राहिलेले उर्वरित 75% पीक विम्याची रक्कम जी की लवकरच राज्य शासन शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करणार आहे महाडीबीटीच्या माध्यमातून. तर याच्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणते कोणते जिल्हे, कोणते तालुके, कोणते शेतकरी त्याच्यात पात्र ठरलेले, कोणत्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलं होतं अशा शेतकऱ्यांना, ज्यांनी क्लेम नव्हतं केलं अशा शेतकऱ्यांना सरसकट हा पीक विमा मंजूर झालेला आहे शेतकरी मित्रांनो. तर राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आपण जी माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत. त्याकरता व्हिडिओला कुठेही बंद न करता पूर्ण पहा. तर शेतकरी मित्रांनो, याच्या माध्यमातून आपण जाणून घ्या. मित्रांनो, सरकारने 75% पीक विम्यासाठी सुमारे 2,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून 35 लाख शेतकरी या 75% पीक विम्यासाठी पात्र आहेत, ज्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो पुढे देणार आहेत. याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो एकूण किती कोटी रुपये मंजूर झाले आहेत ते पण आपण याच्यामध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. टेबल ऑफ कॉन्टेंट्स नंबर 1चा मुद्दा शेतकरी पुढे दिलेली माहिती ही पात्र जिल्हा, त्याच्यानंतर मंजूर रक्कम आणि लाभार्थी शेतकरी यादी आपण याच्या माध्यमातून पाहणार आहोत. पुढे दिलेली माहिती ही पात्र जिल्ह्यानंतर मंजूर रक्कम आणि लाभार्थी शेतकरी अशा प्रकारे आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता खाली जिल्हानिहाय तालुका यादी आहे, मित्रांनो जिल्हानिहाय यादी आहे. नंबर 1ला अमरावती जिल्हा आहे शेतकरी. अमरावती जिल्ह्यामध्ये 8 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून पात्र शेतकरी यादीत जवळपास शेतकरी मित्रांनो 10,256 शेतकरी अमरावतीमध्ये राहिलेल्या उर्वरित 75% करता पात्र ठरवण्यात आलेले आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो लातूर आहे. लातूर जिल्ह्यातील 244 कोटी रुपये 87 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून पात्र शेतकरी यादी 2,19,535 एवढे शेतकरी लातूर जिल्ह्यामध्ये पात्र आहे. त्याचबरोबर शेतकरी नागपूर जिल्हा आहे. 52 कोटी 21 लाख रुपये जे की नागपूर जिल्ह्याकरता मंजूर करण्यात आले असून पात्र शेतकरी जे की 63,422 एवढे आहे. त्याचबरोबर परभणी शेतकरी, परभणी जिल्ह्यामध्ये जवळजवळ 206 कोटी रुपये 11 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून पात्र शेतकरी जवळजवळ 4,41,970 एवढे पात्र शेतकरी. त्याचबरोबर शेतकरी पुढचा जिल्हा जालना जिल्ह्यातील 160 कोटी 48 लाख रुपये राहिलेल्या उर्वरित 75% करता मंजूर करण्यात आले असून पात्र शेतकरी यादी 3,70,000 शेतकरी पात्र आहेत. त्याचबरोबर पुढचा जिल्हा शेतकरी कोल्हापूर जिल्ह्यातील 13,288 रुपये मंजूर करण्यात आले असून पात्र शेतकऱ्यांची संख्या अजूनही निश्चित नाही शेतकरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. त्याचबरोबर पुढचा जिल्हा अकोले जिल्ह्यातील 97 कोटी 29 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून पात्र शेतकरी यादी आहे 1,77,253 एवढे शेतकरी पात्र आहेत. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव जिल्ह्यातील 218 कोटी 85 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून पात्र शेतकरी 4,98,700 एवढे शेतकरी पात्र आहेत. त्याचबरोबर पुढचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्ह्यातील 18 कोटी 39 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून पात्र शेतकरी आहे 36,358 शेतकरी एवढे पात्र आहे. त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे बीडमधील 241 लाख रुपये मंजूर करण्यात 241 कोटी 41 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून पात्र शेतकरी आहे 7,70,574 एवढे शेतकरी पात्र आहे. त्याचबरोबर सांगली आहे. सांगली जिल्ह्यातील 22 कोटीचा 4 लाख रुपये मंजूर करण्यात आले 98,372 एवढे शेतकरी पात्र आहे. त्याचबरोबर सातारा जिल्हा आहे. सातारा जिल्ह्यात 6 कोटी 74 लाख रुपये मंजूर करण्यात आले शेतकरी यादी हे शेतकरी मित्रांनो 40,406 एवढे शेतकरी पात्र आहे. पुढचा जिल्हा आहे सोलापूर जिल्ह्यातील 111 कोटी 41 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले पात्र शेतकरी 1,82,534 एवढे शेतकरी पात्र आहे. त्याच्यानंतर पुढचा जिल्हा अहमदनगर जिल्ह्यातील 160.28 लाख रुपये मंजूर करण्यात आले, म्हणजेच की 160 कोटी 28 लाख रुपये तिथे मंजूर झालेले 2,31,831 एवढे शेतकरी पात्र आहे. तर शेतकरी मित्रांनो याच खरीप हंगाम 2023चे मोठे नुकसान झाले असून याला अनुसरून राज्य शासनाच्या माध्यमातून एवढी 75% उर्वरितसाठी ही रक्कम मंजूर करण्यात जवळजवळ 2,000 कोटी रुपयाची एवढी रक्कम शेतकरी मित्रांनो याच्यात मंजूर झालेली आहे. तरी सर्व शेतकरी मित्रांसाठी खूप आनंदाची बातमी. तर व्हिडिओमधील माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक नक्कीच करा. पुढील असलेली माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.